जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे विदर्भात थंडीची लाट आली आहे। विदर्भात सर्वात कमी म्हणजे 7.7 अंश सेल्सिअस तापमान नागपूरमध्ये नोंदवण्यात आले। उत्तर भारतात हिमवृष्टी होत असल्याने तापमानात घट झाली असल्याचं नागपूर हवामान खात्याने सांगितलंय। याआधी 12 फेब्रुवारी 1950 मध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती। अचानक तापमानात बदल झाल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्यावर त्याचा प्रभाव दिसून येतोय। सर्दी, खोकला, तापासारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये 50% वाढ झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। अशा वातावरणामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। वेस्टर्न डिस्टर्बन्स अप्पर एअर ट्रफ नॉर्थ रिजन मध्ये सध्या पास होत आहे आणि ते पास झाल्यानंतर थंड वारे आपल्या विदर्भाकडे, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे पोहोचतात। त्याच्यामुळे ती थंडीची लाट काही ठिकाणी विदर्भामध्ये, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये येत राहते। श्वासनलिकेचे इन्फेक्शन्सची मात्रा खूप वाढलेली आहे। मागच्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात आमच्या हॉस्पिटलमध्ये इन्फेक्टिव्ह पेशंट्स आणि व्हायरल इन्फेक्शन्समुळे पेशंट्सची भरती वाढलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।